गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतेय। त्यातच तुरुंगातून सुटल्यानंतर वस्तीमध्ये पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गुंडाची 7 ते 8 जणांनी मिळून निर्गुण हत्या केली आहे। शस्त्रांनी सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर दगडाने डोके ठेचून त्याला ठार मारले। ही थरारक घटना सदर ठाण्याअंतर्गत गोंडवाना चौकात घडली। अजय गाते असं मृताचं नाव आहे। पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून 3 आरोपींना अटक केली आहे। अखिलेश कंगाली, अनुप उर्फ करण कणोजिया आणि मुकेश उर्फ अमन उईके अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। इतर आरोपी करण यादव, अमन यादव, ऋतिक पिल्ले आणि शिवम गेडाम हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। घटनेच्या रात्री सुद्धा तो वस्तीत आला होता। नेहमीप्रमाणे त्याने मुलांना त्रास दिला। काही मुले आरोपी अखिलेशकडे रडत गेली, त्यावेळी अजयने मारहाण केल्याचं सांगितलं। या प्रकारामुळे अखिलेश संतापला आणि त्याने अजयला धडा शिकवण्याची योजना बनवली। रात्री 1 वाजण्याच्या सुमारास अजय चौकात बसला होता, त्यावेळी या टोळक्याने मिळून त्याची हत्या केली आहे।